बघा, आज आपण प्रॅक्टिकल नंबर 2 बघणार आहोत EECचं. डिटरमाइन फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, पीक व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू ऑफ सायनोसायडल AC वेव्हफॉर्म ऑन CRO. ओके. सो बघा, व्हेरियस टाइपच्या वेव्हफॉर्म असतात. तुमच्या ट्रँग्युलर वेव्ह असतात, स्क्वेअर वेव्ह असतात, सायनोसायडल वेव्हफॉर्म असतात. ठीक आहे. तर त्याचं फ्रिक्वेन्सी कसं डिटरमाइन करतात किंवा त्या वेव्हफॉर्मचा टाइम पिरियड, पीक व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू विथ द हेल्प ऑफ CRO कशी कॅल्क्युलेट करतात किंवा डिटरमाइन करतात. सो या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला ते स्टडी करायचं आहे. ओके. सो बघा, फर्स्ट तुम्हाला माहित पाहिजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. ओके. किंवा टाइम पिरियड किंवा मग तुमचं अँप्लिट्यूड आहे, पीक व्हॅल्यू आहे, RMS व्हॅल्यू आहे, ह्या ज्या काही डेफिनेशन्स आहेत ते म्हणजे काय हे फर्स्ट तुम्हाला माहित पाहिजे. ओके. सो बघा, फर्स्ट टाइम पिरियड म्हणजे काय असतो. टाइम टेकन इन 1 सेकंड by alternating quantity to complete one cycle is called time period. ओके. सो म्हणजे तुमची जी काही AC वेव्हफॉर्म आहे तिला एक सायकल कंप्लीट करण्यासाठी किती सेकंद लागतात ते म्हणजे काय असतं तुमचा टाइम पिरियड. ओके. ते डिनोटेड बाय D. त्याच्यानंतर सेकंड असते फ्रिक्वेन्सी. ओके. तर नॉर्मली आपली इंडियामध्ये किती फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्झ. ओके. सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन 1 सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. ओके. म्हणजे तुमच्या ज्या काही सिनोसायडल AC वेव्हफॉर्म आहे त्या एका सेकंदामध्ये किती वेळेस कंप्लीट होतात त्याच्यावरून आपण काय करतो फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करतो. ओके. इट इज डिनोटेड बाय F आणि त्याचं युनिट काय असतं फ्रिक्वेन्सीचं हर्ट्झ. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बघा काय असतो F इज इक्वल टू 1/T. त्याच्यानंतर अँप्लिट्यूड त्यालाच आपण काय म्हणतो पीक व्हॅल्यू म्हणतो, मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणतो किंवा क्रिस्ट व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय असतं अँप्लिट्यूड. इट इज द मॅग्निट्यूड ऑर इंटेन्सिटी ऑफ सिंगल वेव्हफॉर्म मेजर्ड इन व्होल्ट ऑर एम्पियर. ओके. त्याच्यानंतर बघा ऍव्हरेज व्हॅल्यू. ऍव्हरेज व्हॅल्यू काय असते द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी इज इक्वल टू द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ ऑल इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज ओव्हर अ पिरियड ऑफ हाफ सायकल. ठीक आहे. सो बघा ऍव्हरेज व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू 0.637 व्ही मॅक्स. ओके. म्हणजे व्ही मॅक्स म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू. ठीक आहे. पुढची ज्या एका पर्टिक्युलर क्वांटिटी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल ती असते व्ही मॅक्स. त्याच्यानंतर RMS व्हॅल्यू. The RMS value is equivalent value of current which produce same amount of heat as the value of DC current through same resistance for the same time. VRMS is equal to 0.707 V max. ओके. सो ह्या ज्या काही डेफिनेशन्स आहेत किंवा ह्या ज्या काही क्वांटिटीज आहेत ते तुम्हाला फर्स्ट युनिट मध्ये शिकणार आहात तुम्ही. ठीक आहे. सो बघा प्रॅक्टिकल थ्रू आपल्याला ह्या ज्या काही क्वांटिटीज आहेत टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, RMS व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू तर ह्या तुम्हाला विथ द हेल्प ऑफ CRO कॅल्क्युलेट करायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा सर्किट डायग्राम दिली. ओके. सो बघा तुमचे कनेक्शन कसे असणार आहे हा असतो तुमचा फंक्शन जनरेटर. ठीक आहे. सो फंक्शन जनरेटर काय करतो की तुमच्या ज्या काही व्हेरियस टाइपच्या वेव्हफॉर्म असतात म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं साइन वेव्ह असते, त्याच्यानंतर तुमची ट्रँग्युलर वेव्ह असते किंवा मग तुमची अजून स्क्वेअर वेव्ह असते. तर ह्या ज्या काही वेव्हफॉर्म असतात तर हे तुमचं कोण जनरेट करतं फंक्शन जनरेटर. ठीक आहे. आणि त्याचं जे काही आउटपुट असतं फंक्शन जनरेटरचं ते आपण CRO ला कनेक्ट करतो. ठीक आहे. मग CRO ला 2 चॅनल असतात किंवा काही CRO एक चॅनल असतो काही CRO ला. ठीक आहे. तर जे 2 चॅनलचे CRO असतात त्याला आपण ड्युअल चॅनल CRO म्हणतो. ठीक आहे. सो बघा त्याचं फंक्शन जनरेटरचं आउटपुट आपण CRO ला जर कनेक्ट केलं तर आपण फंक्शन जनरेटरला जे काही इनपुट देणार आहे म्हणजे सपोज जर आपण सिनोसायडल वेव्हफॉर्म दिली. ठीक आहे. तर तुम्हाला CROच्या स्क्रीनवर पण काय दिसणार आहे सायनोसायडल वेव्हफॉर्म दिसणार आहे. तुम्ही जर फंक्शन जनरेटरवर ट्रँग्युलर वेव्ह सेट केली तर CROच्या स्क्रीनवर तुम्हाला ट्रँग्युलर वेव्ह दिसेल किंवा जर तुम्ही स्क्वेअर वेव्ह सेट केली तर CROच्या स्क्रीनवर तुम्हाला काय दिसेल स्क्वेअर वेव्ह दिसेल. ठीक आहे. म्हणजे फंक्शन जनरेटरचं फंक्शन काय आहे की तो जो व्हेरियस टाइपचं काय करतो फक्त वेव्हफॉर्म जनरेट करतो आणि CROचं फंक्शन काय आहे की ते जे काही फंक्शन जनरेटरचं आउटपुट आहे
तो सीआरओ त्याच्या स्क्रीनवर काय करतो, डिस्प्ले करतो. म्हणजे जे काही वेव्हफॉर्म फंक्शन जनरेट करतो ते आपल्याला सीआरओच्या स्क्रीनवर डिस्प्ले होतात. ठीक आहे. सीआरओ म्हणजे काय, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. इथपर्यंत समजतंय? येस मॅम. ओके. बघा, कनेक्शन एकदम सिंपल आहे. फक्त काय करायचंय, फंक्शन जनरेटरचं एक आउटपुट आहे, ते फक्त सीआरओच्या इनपुटला म्हणजे सीआरओचा तुमचा जो काही चॅनल असेल एका चॅनलला कनेक्ट करायचंय. फक्त एक वायर आहे तुम्हाला कनेक्शनसाठी. त्याच्यानंतर रिसोर्स रिक्वायर्ड, हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते ऑपरेटर्स लागतात बघा. पहिले काय, सीआरओ विथ प्रोब. ठीक आहे, म्हणजे एक सीआरओ लागेल आणि प्रोब म्हणजे ही कनेक्शनसाठी आपण जी यूज केलेली ती प्रोब. ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शन जनरेटर आणि एक फंक्शन जनरेटर. ठीक आहे. हे 3 ऑपरेटर्स तुम्हाला लागतात ते फक्त. त्याच्यानंतर प्रोसिजर दिली बघा. कनेक्ट फंक्शन जनरेटर आउटपुट टू द सीआरओ चॅनल युजिंग सीआरओ प्रोब. म्हणजे काय करायचं आपल्याला, ऍज पर सर्किट डायग्राम कनेक्शन करायचे. ऍडजस्ट द व्होल्ट पर डिव्हिजन अँड टाइम पर डिव्हिजन ऑफ सीआरओ सच दॅट द वेव्हफॉर्म ऑफ करंट और व्होल्टेज कॅन बी ऑब्झर्व प्रॉपरली. ठीक आहे. सो बघा, व्होल्ट पर डिव्हिजन आणि टाइम पर डिव्हिजन काय असतं हे मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर ऍडजस्ट द पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, म्हणजे तुम्हाला पीक टू पीक व्हॅल्यू मेजर करायची आहे. मेजर अँड नोट डाऊन द टाइम पिरियड अँड पीक व्हॅल्यू ऑफ साइन वेव्ह, देन स्विच ऑफ द सप्लाय. ओके. सो बघा, सीआरओच्या स्क्रीनवरती, ठीक आहे, व्होल्ट पर डिव्हिजन आणि टाइम पर डिव्हिजन जो काही सीआरओची स्क्रीन असते, इथे तुम्हाला 2 नॉब दिलेले असतात, व्होल्ट पर डिव्हिजन आणि टाइम पर डिव्हिजन. ठीक आहे. तर इथे तुम्हाला त्या दोनही व्हॅल्यू शो होतात. पहिले आपल्याला काय करायचं असतं, विथ दी हेल्प ऑफ द नॉब आपल्याला काय करायचं असतं, त्या दोन्ही व्हॅल्यू सेट करायच्या असतात. व्होल्ट पर डिव्हिजन म्हणजे चॅनल 1 साठी आपण किती व्होल्टेज देणार आहे, ते तुमचं व्होल्ट पर डिव्हिजन असणार आहे. ठीक आहे. आणि टाइम पर डिव्हिजन, ठीक आहे, हे तुम्ही तुमचा जो काही सेकंड नॉब असतो त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे. बघा, मग चॅनल 1 आणि चॅनल 2 या दोन्ही चॅनलनी आपण काय करू शकतो, व्होल्ट पर डिव्हिजन दोन्ही चॅनल कंट्रोल करू शकतो व्होल्ट पर डिव्हिजन नॉबने. आणि जर आपल्याला अँप्लिट्यूड चेंज करायचा असेल, ओके, त्याच्यानंतर बघा, जर तुम्हाला अँप्लिट्यूड चेंज करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, की तुमचा चॅनल 1 चा जो काही नॉब आहे तो व्हॅरी करून तुम्ही काय करू शकता, अँप्लिट्यूड व्हॅरी करू शकता. आणि जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी चेंज करायची असेल तर तुमचा तिथे टाइम पर डिव्हिजनचा नॉब असतो, त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, फ्रिक्वेन्सी चेंज करू शकता. म्हणजे सपोज जर तुम्ही चॅनल 1 ला कनेक्शन केले असेल तर तुम्ही चॅनल 1 व्हॅरी करून काय करू शकता, की तुमची जी काही वेव्हफॉर्म आहे तिचा अँप्लिट्यूड चेंज करू शकता. आणि चॅनल 2 ला जर कनेक्ट केला असेल तर तुम्ही चॅनल 2 व्हॅरी करा. ठीक आहे. आणि तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी चेंज करायची आहे, ठीक आहे, तर तुम्ही काय करा, टाइम पर डिव्हिजनचा जो काही नॉब आहे तो व्हॅरी करून तुम्ही फ्रिक्वेन्सी चेंज करू शकता. ठीक आहे. सो हे असतं तुमचं व्होल्ट पर डिव्हिजन आणि टाइम पर डिव्हिजन. तर ह्या ज्या काही दोन्ही व्हॅल्यूज आहे ह्या तुम्हाला कशासाठी लागतात, की जेव्हा तुम्ही पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेटेड करता आणि टाइम पिरियड कॅल्क्युलेटेड करता तेव्हा ह्या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ऑब्झर्वेशन. सो या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय काय ऑब्झर्व करायचंय, टाइम पिरियड ऑफ एसी वेव्हफॉर्म. ओके. सो बघा, जेव्हा तुम्ही टाइम पिरियड मेजर करता तर कोणत्या व्हॅल्यूज तुम्हाला कोणती क्वांटिटी किंवा कोणत्या लाईन्स तुम्हाला कन्सिडर करायच्या असतात. बघा, तुम्ही जेव्हा टाइम पिरियड मेजर करता तेव्हा तुम्ही काय करता, की नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इन वन कंप्लीटेड वेव्हफॉर्म. ओके. बघा, म्हणजे तुम्हाला जर टाइम पिरियड मेजर करायचा असेल तर तुमची जी काही सिनोसायडल वेव्हफॉर्म असणार आहे त्याच्यावरती किती हॉरिझॉन्टल लाईन आहे किंवा किती हॉरिझॉन्टल डिव्हिजन आहे
ते तुम्हाला इथे राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर असते पीक व्हॅल्यू. सपोज जर तुम्हाला पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला व्हर्टिकल किती डिव्हिजन आहे त्या काउंट करून तुम्हाला इथे राईट डाऊन करायचे आहे. त्याच्यानंतर टाइम पर डिव्हिजन म्हणजे तुम्ही किती टाइम पर डिव्हिजन सेट केलंय चॅनल 1 साठी तुम्हाला इथे राईट डाऊन करायचंय आणि फोल्ट पर डिव्हिजन किती सेट केलंय ते तुम्हाला इथे राईट डाऊन करायचंय. ओके. सो ह्या 4 क्वांटिटीज ज्या काही आहे त्या आपल्याला मेजर करायचे आणि या 4 क्वांटिटी वरून तुम्हाला खालचे काही कॅल्क्युलेशन पार्ट्स दिलेला आहे तो कम्प्लीट करायचा आहे. पण टाइम पिरियड ऑफ एसी वेव्हफॉर्म कसा कॅल्क्युलेट करता बघा. इथे तुमच्या ज्या काही हॉरिझॉन्टल डिव्हिजन येणार आहे त्या इथे तुम्ही राईट डाऊन करणार आहात इंटू टाइम पर डिव्हिजन किती टाइम पर डिव्हिजन सेट केलेलं आहे इथे राईट डाऊन करा. त्याच्यावरून तुमचा टोटल टाइम पिरियड ऑफ एसी वेव्हफॉर्म किती आहे तो कॅल्क्युलेट होईल. त्याच्यानंतर पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर तुमच्या एसी वेव्हफॉर्मवर किती व्हर्टिकल डिव्हिजन आहे त्या इथे राईट डाऊन करायचे तुम्हाला इंटू त्याला काय करायचं तुम्हाला व्होल्ट पर डिव्हिजन. त्याच्यावरून तुमची काही पीक व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म. त्याच्यानंतर आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म. आरएमएस व्हॅल्यू पीक व्हॅल्यू इंटू 0.707 हा आरएमएस व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे. त्याच्यावरून बघा तुम्हाला आरएमएस व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल आणि ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म मग पीक व्हॅल्यू इंटू 0.637 याच्यावरून तुम्ही काय कराल ऍव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट कराल. सो बघा हे तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत याच्यावरून तुम्ही बघा मग काय काय कॅल्क्युलेट करू शकता टाइम पिरियड पीक व्हॅल्यू आरएमएस व्हॅल्यू आणि ऍव्हरेज व्हॅल्यू. ओके. सो ह्या 4 क्वांटिटीज तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये फाइंड आउट करायच्या आहेत. इथपर्यंत समजलंय सर्वांना? येस मॅम. ओके. बघा ही तुमची काय सायनोसायडल एसी वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे. आपल्याला सीआरओच्या स्क्रीनवर अशी वेव्हफॉर्म शो होणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट बघा तुम्हाला काय करायचंय टाइम पिरियड आणि पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. सो बघा मी काय सांगितलं की तुम्ही पीक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आहात की तुमच्या ज्या काही नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन आहे त्याला इंटू काय करणार आहात तुम्ही व्होल्ट पर डिव्हिजन. ओके. म्हणजे बघा तुमची पीक व्हॅल्यू नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. सो बघा तुमच्या इथे व्हर्टिकल लाईन असणारे किंवा व्हर्टिकल डिव्हिजन असणारे. सो बघा तुम्ही ह्या पॉइंट्स पासून काउंट कराल की तुमची ही जी काही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे किंवा पीक व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये इथून इथपर्यंत किती तुमच्या व्हर्टिकल डिव्हिजन आहे. ओके. सो बघा या ज्या डिव्हिजन तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात किंवा काउंट करणार आहात त्या तुमच्या व्हर्टिकल डिव्हिजन इंटू व्होल्ट पर डिव्हिजन मग त्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड आउट करता येईल पीक व्हॅल्यू. ओके. आणि टाइम पिरियड जर फाइंड आउट करायचं असेल तर नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इन वन कम्प्लिटेड एसी वेव्हफॉर्म. मग बघा ह्या तुम्हाला काय दिसत आहे हॉरिझॉन्टल लाईन वर किती डिव्हिजन आहे. ओके. सो बघा ते कशामध्ये वन कम्प्लिटेड एसी वेव्हफॉर्म मध्ये म्हणजे तुमची ही जी काही वेव्हफॉर्म आहे ती ह्या पॉइंट पासून स्टार्ट होते तर एंड कुठे होते इथे. म्हणजे ही तुमची काय झाली पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि ही काय झाली निगेटिव्ह हाफ सायकल. ओके. म्हणजे या पूर्ण वन कम्प्लिटेड वेव्हफॉर्म मध्ये तुमच्या किती हॉरिझॉन्टल डिव्हिजन असणारे त्या इंटू तुम्ही काय करणार आहात टाइम पर डिव्हिजन मग त्याच्यावरून तुमचे काय आहे टाइम पिरियड कॅल्क्युलेट होणार आहे. इथपर्यंत समजलंय? येस मॅम. ओके.
सो बघा हा तुमचा थिअरॉटिकल पार्ट झाला. सो आता आपण प्रॅक्टिकली बघू. बघा हा असतो तुमचा फंक्शन जनरेटर. ओके, याच्या थ्रू तुम्ही काय करू शकतात, व्हेरियस टाईपच्या ज्या काही वेव्हफॉर्म असतात त्या तुम्ही काय करू शकतात, जनरेट करू शकतात. जे ट्रँग्युलर वेव्हफॉर्म, साइन वेव्हफॉर्म, त्याच्यानंतर स्क्वेअर वेव्हफॉर्म. ठीक आहे, तर ह्या ज्या काही तुम्ही वेव्हफॉर्म असतात विथ दी हेल्प ऑफ फंक्शन जनरेटर तुम्ही काय करू शकतात, जनरेट करू शकतात. ओके, त्याच्यानंतर बघा याच्यावरती व्हेरियस बटन्स अवेलेबल असतात. सो बघा इथे असतं फंक्शन बटन. ठीक आहे, तर तुम्ही या फंक्शन बटन थ्रू काय करू शकतात की तुमच्या ज्या काही वेव्हफॉर्म असतात त्या चेंज करू शकतात. सपोज तुम्हाला साइन वेव्हला फिक्स करायचंय, तुम्ही साइन वेव्ह, त्याच्यानंतर ट्रँग्युलर वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी बटन बघा, याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, फ्रिक्वेन्सी व्हॅल्यू करू शकता. ठीक आहे, म्हणजे जितकी तुम्हाला फ्रिक्वेन्सी रेंज हवी आहे ती तुम्ही काय करू शकता, सेट करू शकता. त्याच्यानंतर बघा हा असतो तुमचा सीआरओ. सीआरओ म्हणजे काय, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. ठीक आहे, बघा हा काय असतो तुमचा फ्रंट पॅनल ऑफ सीआरओ. बघा तुम्हाला इथं काय दिसते, स्क्रीन दिसते. ठीक आहे, याच्यावर तुमची वेव्हफॉर्म डिस्प्ले होते. त्याच्यानंतर हा तुमचा फ्रंट पॅनल आहे. त्याच्यानंतर बघा इथं किती आहे, चॅनल 1 आणि चॅनल 2. ओके, CH1 आणि CH2. ठीक आहे, म्हणजे तुमचे 2 चॅनल आहे. ओके, म्हणजे तुम्ही याला काय म्हणाल, दिस इज दी ड्युएल चॅनल सीआरओ. ठीक आहे, कारण की त्याच्यामध्ये बघा किती 2 चॅनल आहे. त्याच्यानंतर इकडे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, सीआरओ स्क्रीन दिलेली आहे. बघा याच्यावर तुम्हाला सीआरओ ची स्क्रीन दिलेली आहे, म्हणजे याच्यावर तुम्हाला वेव्हफॉर्म शो होणार आहे. नंबर ऑफ व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स पण दिलेले आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय डिस्प्ले होणार आहे, तुमचं टाइम पर डिव्हिजन ची व्हॅल्यू आणि व्होल्ट पर डिव्हिजन ची व्हॅल्यू. ओके, सो बघा आता काय करणार आहोत आपण, ऍज पर सर्किट डायग्राम फर्स्ट सर्किट कनेक्ट करणार आहोत. ओके, सो त्याच्यामध्ये बघा फक्त काय केलेलं आहे, बघा हा फंक्शन जनरेटर आहे. फंक्शन जनरेटरचं आउटपुट कशाला कनेक्ट करणार आहोत, सीआरओच्या एका चॅनलला. ठीक आहे, बघा हा तुमचा सीआरओ आहे. सीआरओच्या एका चॅनलला आपण कनेक्ट केलं. बघा इथं आहे तुमचं चॅनल 1 आणि इकडे आहे तुमचं चॅनल 2. सो बघा आपण काय केलंय, चॅनल 1 ला कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपण सप्लाय ऑन करतोय. बघा तुम्हाला स्क्रीनवर काय काय दिसतंय बघा, चॅनल 1 चं व्होल्टेज दिसतंय, चॅनल 2 चं दिसतंय आणि टाइम बेस. ठीक आहे, म्हणजे टाइम पर डिव्हिजन दिसतंय. बघा ते किती दिसतंय, 5 मिलीसेकंद. चॅनल 1 चं किती व्होल्टेज आहे, 1 व्होल्ट, आणि टाइम पर डिव्हिजन किती आहे, 0.5 मिली सेकंड. बघा त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, एसी वेव्हफॉर्म सिलेक्ट केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला सीआरओच्या स्क्रीनवर काय दिसतंय, एसी वेव्हफॉर्म दिसते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं चॅनल 1 आणि चॅनल 2 कशासाठी कंट्रोल करू शकतो. हा जो काय तुम्हाला इथे याच्या थ्रू काय करू शकतात, चॅनल 1 आणि चॅनल 2 काय करू शकतात, कंट्रोल करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, अँप्लिट्यूड. तुम्हाला जर अँप्लिट्यूड चेंज करायचं असेल तर बघा आता आपण कनेक्शन कशाला केलेले आहे, चॅनल 1 ला. सो तुम्ही काय करणार आहे, चॅनल 1 नॉब व्हॅरी करून तुमचा जो काही वेव्हफॉर्म आहे त्याचा अँप्लिट्यूड चेंज करणार आहात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथे दिसते तुम्हाला टाइम पर डिव्हिजन नॉब. ओके, सो तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी चेंज करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, हा टाइम पर डिव्हिजन नॉब व्हॅरी करून काय करू शकता, फ्रिक्वेन्सी चेंज करू शकता. बघा आता मी काय करते, चॅनल 1 व्हॅरी करते. बघा तुमचा जो काही अँप्लिट्यूड आहे, बघा अँप्लिट्यूड म्हणजे काय, म्हणजेच काय असतं तुमची पीक व्हॅल्यू. तर बघा ही जी काही एसी वेव्हफॉर्म आहे त्याचा हा जो काही पोर्शन आहे, म्हणजे नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन
तो चेंज होत आहे बघा. मी जसं जसं नॉब व्हॅरी करते तसं बघा तुमचा तो अँप्लिट्यूड चेंज होतोय चॅनल 1 थ्रू. ओके. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, की एक कंप्लीट सायकल मध्ये ज्या काही हॉरिझॉन्टल वेव्हफॉर्म असतात त्या म्हणजे फ्रिक्वेन्सी असतं. ठीक आहे. सो बघा मी जर टाइम पर डिव्हिजनचा नॉब व्हॅरी केला तर बघा तुमची फ्रिक्वेन्सी पण काय होते बघा चेंज होते. ठीक आहे. म्हणजे तुमच्या ज्या काही हॉरिझॉन्टल लाईन आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल मधल्या त्या काय होत आहे बघा चेंज होत आहे विथ दी हेल्प ऑफ टाइम पर डिव्हिजन नॉब. समजतंय का? Yes, ma'am. ओके. बघा त्याच्यानंतर हे असतं व्हाय शिफ्ट. याने काय करू शकतो आपण, की जी काय आपली सायनोसायडल वेव्हफॉर्मची पोझिशन आहे ती आपण व्हर्टिकली चेंज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स शिफ्ट म्हणजे आपण या वेव्हफॉर्मची हॉरिझॉन्टल पोझिशन चेंज करू शकतो. म्हणजे सपोज मला ही जी काही वेव्हफॉर्म आहे ती प्रॉपर सेट करायची आहे. ठीक आहे. म्हणजे सपोज आता इथं काउंट करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर हॉरिझॉन्टल लाईन काउंट करता येत नाही तर तुम्ही काय कराल, तिचं स्टार्टिंग आणि एंड म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल तुम्ही प्रॉपर सेट कराल बाय युजिंग एक्स शिफ्टने. ठीक आहे. सो बघा आता आपल्याला काय करायचंय, की ही जी काही वेव्हफॉर्म आहे ती प्रॉपर शिफ्ट केली बघा आपण. आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचंय, पहिले पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो मी तुम्हाला सांगितलं पीक व्हॅल्यू काय असतंय, नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन. ओके. सो बघा याच्यामधले तुम्हाला नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन काउंट करायचे असतात आणि इंटू काय करायचंय, व्होल्ट पर डिव्हिजन. ओके. मग व्होल्ट पर डिव्हिजन म्हणजे चॅनल 1 चा व्होल्टेज किती आहे, 1 व्होल्ट. म्हणजे तुमच्या ज्या काही नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन येणार आहे इंटू तुम्ही त्याला काय करणार आहे 1 म्हणजे ती तुमची काय असणार आहे पीक व्हॅल्यू. ओके. आणि त्याच्यानंतर सेकंड असतं टाइम पिरियड. ओके. सो टाइम पिरियड म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलंय, नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इन 1 कंप्लीट सायकल. म्हणजे ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत. ठीक आहे. म्हणजे ही पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह. तर ह्या पॉइंट मध्ये तुमच्या नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन किती आहे, सॉरी हॉरिझॉन्टल डिव्हिजन किती आहे त्या इंटू तुम्ही काय कराल, टाइम पर डिव्हिजन त्याला इंटू कराल. इंटू टाइम पर डिव्हिजन किती आहे 0.5 मिली सेकंड. सो त्याच्यावरून तुमचा टाइम पिरियड कॅल्क्युलेट होणार आहे. ओके. सो बघा या दोनच क्वांटिटी आहेत ज्या की तुम्हाला सीआरओ वरती मेजर करायच्या आहेत. आणि या दोन क्वांटिटी जर आपण मेजर केल्या तर आपल्याला ऍव्हरेज व्हॅल्यू आणि आरएमएस व्हॅल्यू पण काय करता येते, फाइंड आउट करता येते. सो बघा आता फर्स्ट आपण काय करणार आहोत, ही जी काही वेव्हफॉर्म आहे ती प्रॉपर सेट करणार आहोत. इकडे ग्राउंड बटन दिलेलं असतं तुम्हाला सीआरओच्या फ्रंट पॅनलवर. तिथे प्रेस करून तुम्ही काय कराल, वेव्हफॉर्म बघा मी काय केलं, प्रॉपर या लाईनला सेट केलीये आणि त्याच्यानंतर परत एसी वेव्हफॉर्म सेट केली. ओके. सो बघा आता ही वेव्हफॉर्म आपण कन्सिडर करत आहोत कशासाठी, पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके. सो मला सांगा की तुमचं ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत ह्या ज्या काही नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन्स आहेत तर ह्या किती आहेत, काउंट करून सांगा मला. 9, सांगा किती आहे. 9, की 8 आहे बघा, नीट काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती व्हॅल्यू आहे, 8, बघा तुमच्या नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन किती आहे 8. मग तुम्ही काय कराल, पीक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताय मग 8 इंटू त्याला काय कराल, व्होल्ट पर डिव्हिजन. व्होल्ट पर डिव्हिजन किती आहे 1 म्हणजे 8 इंटू 1. ओके. सो तुम्ही ऑब्झर्वेशन टेबल मध्ये राईट डाऊन कराल पीक व्हॅल्यू. ओके. पीक व्हॅल्यू मग किती डिव्हिजन आहे व्हर्टिकल 8 आणि तुम्हाला जर पीक व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर 8 इंटू 1 म्हणजे तुमची जी काय पीक व्हॅल्यू येणार आहे ती किती असणार आहे 8 व्होल्ट. समजलं का?
येस मॅम. ओके. त्याच्यानंतर बघा आता सेकंड काय करायचं तुम्हाला, टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. सो बघा टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही काय करता, पूर्ण एक कम्प्लीट सायकल कन्सिडर करता. ठीक आहे. सो बघा आता मी काय केलं, ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत पूर्ण एक सायकल, कम्प्लीट सायकल कन्सिडर करते, ही पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह. ओके. सो ह्या पॉइंट पासून तर ह्या पॉइंट पर्यंत नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लाईन किती आहेत सांगा. 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. बाकीच्यांना समजतंय का? Yes, ma'am. ओके. सो बघा तुमच्या नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लाईन्स किती आहेत, 10 इंटू त्याला काय करणार आहात तुम्ही, मल्टिप्लाय टाइम पर डिव्हिजन. ओके. सो बघा टाइम पर डिव्हिजन किती, 0.5 मिली सेकंड. 10 इंटू 0.5 करायचं, किती आन्सर येतंय तुमचं असणारे टाइम पिरियड. ओके. सो बघा विथ द हेल्प ऑफ CRO आपण ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहे त्या कॅल्क्युलेट करू शकतो. समजलं इथपर्यंत सर्वांना? येस मॅम. ओके. सो बघा आपण प्रॅक्टिकली परफॉर्म केलेल्या आहेत. आता त्या व्हॅल्यूज तुम्हाला कुठे पुटअप करायच्या आहे, ऑब्झर्वेशन टेबल मध्ये. ओके. सो बघा टाइम पिरियड ऑफ AC वेव्हफॉर्म म्हणजे कोणत्या लाईन्स असतात जेव्हा आपण टाइम पिरियड कॅल्क्युलेट करतो तेव्हा, ओके. सो सांगा टाइम पिरियड ऑफ AC वेव्हफॉर्म साठी आपण कोणत्या डिव्हिजन्स काउंट केलंय, व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल? वर्टिकल. ओके. व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल? वर्टिकल लाईन्स. फर्स्ट विचारते मी तुम्हाला, टाइम पिरियड ऑफ AC वेव्हफॉर्म. हॉरिझॉन्टल. Horizontal. येस. किती डिव्हिजन आलंय मग त्या तुमच्या? 10. 10. सो इथे write down करा 10 डिव्हिजन्स. त्याच्यानंतर सेकंड, पीक व्हॅल्यू ऑफ AC वेव्हफॉर्म. पीक व्हॅल्यू साठी कोणत्या डिव्हिजन्स काउंट केले तुम्ही? वर्टिकल. Vertical. व्हर्टिकल किती आले मग त्या तुमच्या? 8. 8. 8. यस करेक्ट. त्याच्यानंतर टाइम पर डिव्हिजन किती होतं तुमचं, टाइम पर डिव्हिजन? 5. 0.5 मिलीसेकंद. ओके ओके. 0.5 मिली सेकंड टाइम पर डिव्हिजन. आणि व्होल्ट पर डिव्हिजन? चॅनल 1 चं किती व्होल्टेज होतं? 1. 1 1. 1. येस करेक्ट. चॅनल 1 1 व्होल्ट. ओके. सो बघा ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहे याच्यावरून तुम्हाला हा कॅल्क्युलेशन पार्ट कम्प्लीट करायचा आहे. सो सांगा फर्स्ट काय आन्सर येईल, टाइम पिरियड ऑफ AC वेव्हफॉर्म. त्याचा फॉर्म्युला काय आहे, व्हर्टिकल ज्या काही डिव्हिजन आहेत, सॉरी हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन. ओके. सो तुमच्या हॉरिझॉन्टल डिव्हिजन किती आहे?
10. मग 10 इंटू काय कराल तुम्ही 0.5. 0.5. 10 इंटू 0.5. ओके, मग किती येते तुमचा आन्सर 5. 5 सेकंड. ओके, म्हणजे तुमचा टाइम पिरियड ऑफ एसी वेव्हफॉर्म किती येतोय 5 सेकंड. त्याच्यानंतर पीक व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म, त्याचा फॉर्म्युला काय आहे व्हर्टिकल डिव्हिजन इंटू होल्ट पर डिव्हिजन. किती व्हर्टिकल डिव्हिजन 8. 8. 8 इंटू होल्ट पर 1. डिव्हिजन किती 1. ओके, 1. पीक व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म किती येत आहे 8 व्होल्ट. त्याच्यानंतर आहे आर एम एस व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म. ओके, सो आर एम एस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे बघा. काय फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला पीक व्हॅल्यू इंटू 0.707. ओके, सो बघा तुमची पीक व्हॅल्यू किती आलेली आहे 10. 8. पीक व्हॅल्यू आलेली आहे 8 व्होल्ट. 8 इंटू काय कराल तुम्ही 0.707. किती येते तुमचा आन्सर बघा 5.656. 5.656. येस करेक्ट. त्याच्यानंतर आहे ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म, त्याचा फॉर्म्युला आहे पीक व्हॅल्यू इंटू 0.637. पीक व्हॅल्यू किती तुमची 8. 8 इंटू 0.637. ओके, सो तुमची ऍव्हरेज व्हॅल्यू किती येते 5.09. येस करेक्ट. ओके, सो बघा तुम्हाला काय करायचं ह्या 4 क्वांटिटीज या प्रॅक्टिकल मध्ये मेजर करायच्या होत्या. ओके, सो बघा तुमची टाइम पिरियडची व्हॅल्यू किती आली आहे 5 सेकंड. पीक व्हॅल्यू किती आली आहे 8 व्होल्ट. आर एम एस व्हॅल्यू किती आली आहे 5.656 अँड ऍव्हरेज व्हॅल्यू किती आली आहे 5.096. ओके, सो बघा बाय युजिंग सीआरओ आपण काय केलंय टाइम पिरियड पीक व्हॅल्यू आर एम एस व्हॅल्यू आणि ऍव्हरेज व्हॅल्यू या क्वांटिटीज काय केलेल्या आहे मेजर केलेल्या आहेत. समजलंय का प्रॅक्टिकल नंबर सेकंड. Yes, ma'am. Yes. ओके, सो बघा थर्ड नंबरचं जे काही प्रॅक्टिकल आहे डिटरमाइन फ्रिक्वेन्सी टाइम पिरियड पीक व्हॅल्यू आर एम एस व्हॅल्यू पीक फॅक्टर फॉर्म फॅक्टर ऑफ सायनोसायडल एसी वेव्हफॉर्म. ओके, सेम प्रॅक्टिकल आहे सेकंड प्रॅक्टिकल सारखंच. ठीक आहे, याच्यामध्ये चेंज काय आहे बघा पीक फॅक्टर आणि फॉर्म फॅक्टर हे दोघं काय ऍडिशनल दिलेले आहेत म्हणजे सेमच प्रॅक्टिकल आहेत. बघा सेम सर्किट डायग्राम आहे, रिसोर्स रिक्वायर्ड पण सेम आहे. ठीक आहे, याच्यामध्ये चेंज काय झालेलं आहे फक्त तुमचा जो काही कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये 5th आणि 6th नंबरचा जो काही पॉइंट आहे तो चेंज झालेला आहे. बाकीच्या ह्या ज्या काही तुम्ही आता रिडिंग्स घेतलेल्या आहेत सेम त्याच यूज करून तुम्हाला ह्या ज्या काही 2 व्हॅल्यूज आहेत या काय करायच्या तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ओके, सो बघा तुम्ही आता कुठपर्यंत कॅल्क्युलेट केलंय ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ एसी वेव्हफॉर्म. ओके, सो आता तुम्ही कॅल्क्युलेट करा पीक फॅक्टर. पीक फॅक्टरचा फॉर्म्युला दिलाय बघा तुम्हाला पीक व्हॅल्यू अपॉन आर एम एस व्हॅल्यू. सो कॅल्क्युलेट करा किती येत आहे पीक व्हॅल्यू किती तुमची 8. 8 डिवाइड बाय आर एम एस व्हॅल्यू. आर एम एस व्हॅल्यू किती आली तुमची 5.096. 5.65. RMS 5.096. पीक व्हॅल्यू अपॉन आर एम एस 5. व्हॅल्यू 5.656 आहे का आर एम एस व्हॅल्यू चेक करा एकदा. Yes, ma'am. हा, मग पीक व्हॅल्यू किती आहे 8 डिवाइड बाय 5.656. ओके, सो बघा तुमचा पीक फॅक्टर किती येतोय मग
1.41. बघा 1.414. ठीक आहे. सो बघा हा काय तुम्ही कॅल्क्युलेट करून आलेली तुमची पीक फॅक्टरची व्हॅल्यू आहे. ओके. सो बघा जेव्हा तुम्ही या सब्जेक्ट मध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहात तर तेव्हा तुम्हाला फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टरची जी काही व्हॅल्यू आहे ती काही एक्झाम्पल मध्ये दिलेली नसते. सो तुम्हाला ती कन्सिडर करायची असते. ओके. सो 1.414 ही तुमची काय स्टँडर्ड व्हॅल्यू आहे कशाची पीक फॅक्टरची. ओके. सो बघा आपण प्रॅक्टिकली पण काय केलेली आहे ती प्रूव्ह केलेली आहे. काय ती 1.414. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेट करा फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती येते बघा. आरएमएस व्हॅल्यू किती आहे 5.656. डिवाइड बाय ऍव्हरेज व्हॅल्यू. ऍव्हरेज व्हॅल्यू किती बघा 5.096. 096. ओके. सो बघ किती येत आहे 1.109. 1.10. ओके. सो बघा तुमची स्टँडर्ड फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू असते 1.11. ठीक आहे. सो आपण प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट केलं तेव्हा किती आलंय 1.109. ओके. सो नियर अबाउट किती आलंय 1.11. ओके. सो बघा ह्या ज्या काही दोन व्हॅल्यूज असतात ह्या तुम्ही जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करतात त्याच्यामध्ये तुम्हाला युजफुल आहेत. पीक फॅक्टरची व्हॅल्यू असते 1.41 आणि फॉर्म फॅक्टरचे असते 1.11. ओके. सो बघा ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत यास तुम्हाला कुठे इथे राईट डाऊन करायचे. सो आपला टाइम पिरियड किती आलेला आहे टाइम पिरियडची व्हॅल्यू किती 10. आलेली आहे 10. 5 टाइम पिरियड Yes. 5 सेकंड Yes, कॅल्क्युलेट करू. हा 5 सेकंड. पीक व्हॅल्यू किती आलेली आपली 8 volt. 8 व्होल्ट. देन आरएमएस व्हॅल्यू 5.656. ऍव्हरेज व्हॅल्यू 5.096. 5.096. 1.414. 1.414. अँड फॉर्म फॅक्टर 1.109. 1.11. येस करेक्ट. ओके. सो बघा हे प्रॅक्टिकल नंबर सेकंड आणि थर्ड ठीक आहे सेमच आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला दोन हे ऍडिशनल पार्ट दिलेले होते. बघा आज आपण प्रॅक्टिकल नंबर सेकंड आणि थर्ड बघितलंय. विथ दी हेल्प ऑफ सीआरओ आपण काय काय केलेलं आहे फ्रिक्वेन्सी टाइम पिरियड पीक व्हॅल्यू आरएमएस व्हॅल्यू पीक फॅक्टर आणि फॉर्म फॅक्टर ऑफ सिनोसायडल एसी वेव्हफॉर्मचे कॅल्क्युलेट केलेले आहे बाय युझिंग सीआरओ. ओके. सो सर्वांना समजलंय हे प्रॅक्टिकल. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके.